गणपती बाप्पा मोरया. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी संचित, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये संचित दळवी ब्लॉग्समध्ये आणि अर्थातच एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. माझ्या समोर तुम्ही बघू शकता प्लाझा सिनेमा. 90 वर्ष जुनं असं सिनेमागृह आहे आणि हा आहे समोर NC केळकर मार्ग, जो पुढे शिवाजी पार्कला जातो. शिवाजी मंदिर नाट्यगृह तुम्ही इथे बघू शकता. इथे शॉपिंगचे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत या रोडवरती. तुम्ही जर शॉपिंग प्रेमी असाल तर इथे तुमची खूप मजाच आहे. 23, 24, 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी दादर मिसळ महोत्सव BMC ग्राउंड शिवाजी पार्क दादर पश्चिम येथे आयोजित केलेला आहे. तर आज आपण तिकडे भेट देणार आहोत आणि तिकडे जाऊन आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ आपण बघणार आहोत, टेस्टही करणार आहोत. तर चला माझ्यासोबत आज आपण तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ टेस्ट करूया. आणि ह्याच्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे येणारे नवनवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येणे, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करू शकाल. आजच्या ब्लॉगची सुरुवात म्हटलं स्वामींच्या दर्शनाने करू. तर स्टेशनवरून एक 10 मिनिटावर चालत आलात तर कोहिनूर स्क्वेअरच्या एक्झॅक्टली समोर स्वामी समर्थांचा मठ आहे दादरचा, जो तुम्ही बघू शकता माझ्यासमोर. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या मठाच्या गल्लीतून जरासे बाहेर आलात तर हा वडापाव खूप सुप्रसिद्ध आहे. इकडची टेस्ट खूप सुंदर असते वडापावची. दादरमध्ये आलात तर नक्की ट्राय करा. जर तुम्ही मिसळ महोत्सवाला भेट देणार असाल आणि मुंबईतले राहणारे असाल तर शिवाजी पार्क हे तुम्हाला 100% माहीतच असेल. पण जर मुंबईच्या बाहेर राहणारे असाल आणि शिवाजी पार्कला येणार असाल तर शिवाजी पार्क हे खूप सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे. गुगल मॅपवरती तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतं, कोणाला विचारायची गरजही लागणार नाही. हे आहे शिवाजी पार्क, जे तुम्ही माझ्यासमोर बघू शकता, ज्याने भारताला खूप महान असे क्रिकेटपटू दिलेत. सचिन तेंडुलकर असे अनेक क्रिकेटपटू शिवाजी पार्कने आपल्या भारताला दिलेले आहेत. माझ्यासमोर आहे समर्थ व्यायाम मंदिर, तसेच बाल उद्यान गणेश मंदिर. तर मित्रांनो, फायनली आपण जिथे मिसळ महोत्सव आयोजित केलेला आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली व्यायाम मंदिर माझ्यासमोर आहे. त्याच्या अपोजिट असा काही मिसळ महोत्सव आयोजित केलेला आहे. हा मिसळ महोत्सवचा मेन गेट आहे. तर आता आपण पहिले आतमध्ये जाऊया आणि बघूया तिकडची दृश्य. मिसळ महोत्सवामध्ये आल्यानंतर दोन गोष्टी खूप आकर्षित करतात, ते म्हणजे इकडची सजावट आणि पूर्णपणे मिसळचा जो स्वाद घुमघुमत आहे तो काही वेगळाच आहे. सजावट आहे तुम्ही बघा, ज्याने एकदम मन एकदम प्रफुल्लित होतं. तुम्ही बघा, ही अशी काही सजावट आहे मिसळ महोत्सवाची. त्याचप्रमाणे शाखा प्रमुख अजय कुसुम, युवा सेनेचे चेतन आणि असे काही स्टॉल्स आहेत. सिद्धार्थ चव्हाण, अतुल माने, त्याचप्रमाणे प्रशांत पाटील आणि उपशाखा प्रमुख इकडे तुम्ही मिसळ घेऊन इथे बसू शकता आणि मिसळ एन्जॉय करू शकता. महाराष्ट्राच्या सर्व लोककलेचा परंपरा अजूनही टिकून आहे, याचा मस्त वाटते डेकोरेशन. तर आता मी या स्टॉलवरती आलो आहे, श्री सिद्धेश्वर मिसळ आणि कटवडा स्पेशल. तर आता आपण इथे बघूया काय काय ऑप्शन्स आहेत त्यावेळी मिसळमध्ये. इथं मिसळ तुम्ही बघू शकता, चुलीवरची मिसळ आहे ही. मटकी सूप आहे हे. याच्या पुढे आहे सिद्धेश्वर वडा उसळ 100 रुपये, सिद्धेश्वर मटकी मिसळ 100 रुपये, सिद्धेश्वर दही मिसळ 120 रुपये. असं काही ताट आहे पूर्ण. आणि आहे सिद्धेश्वर स्पेशल मिसळ 130 रुपये. आणि हे आहे सिद्धेश्वर स्पेशल कढी वडा 100 रुपये. स्पेशालिटी आहे कढी वडा आहे, जी ताकाची कढी असते. आणि मिसळ जी आपली आहे सिद्धेश्वर मटकी मिसळ, ती मटकी मिसळ पूर्ण मसाले आपल्या घरगुती पद्धतीचे, की जे खाल्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी, जळजळ वगैरे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि त्याच्यावर आता आपण नवीन मटकी सूप देतो आहे, की जे तुम्ही टेस्ट केल्यावर तुम्हाला समजेल की त्याची क्वालिटी काय आहे आणि ते तुम्हाला आवडेलच. एकदा तुम्ही सिद्धेश्वर मिसळला भेट द्या.
त्याचा पुढचा स्टॉल आहे तानवडेज कोल्हापुरी मिसळ. पांढरी मिसळ तांबडी मिसळसाठी प्रसिद्ध आहेत. आपण बघूया. ही कोल्हापुरी तांबडी आणि पांढरी मिसळ आहे. जशी आपली कोल्हापूरची टेस्ट आहे तशी टेस्ट असते. जसं कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा असतो. ही पूर्ण मटकीची मिसळ बनवलेली असते. सेम ही अशी सेम आणि पांढरी पण सेम असते अशी मटकी. त्याच्यामध्ये आपलं काय मॅडम सांगतील काजू पांढरे जे पदार्थ असतात ते घातलेले असतात. नारळाच्या दुधामध्ये बनवलेली असते. तिखट नसते ती, पण कोल्हापूरचा पांढरा जसा फेमस नॉनव्हेजमध्ये आहे तसाच व्हेजमध्ये तुम्हाला इथं टेस्ट करायला मिळेल. त्याच्याबरोबर आमची ड्राय मिसळ पण आहे. ती ड्राय मिसळचे पॅकेट मिळेल. ते पॅकेट तुम्हाला 6 महिने कधीही यूज करता येतं. त्याची मिसळ तुमची 2 मिसळ बनते. ते तुम्हाला हीच ऑथेंटिक टेस्ट तुम्हाला त्या ड्राय मिसळमध्ये पण मिळेल. हे माझ्या समोर जे बघू शकता कोल्हापुरी मिसळ मिक्स विथ मटकी. ही ड्राय मिसळ आहे. याचं पाकिट 70 रुपये अशी किंमत आहे. हे तुम्ही पुढे 6 महिन्याची एक्सपायरी असल्यामुळे तुम्ही पुढे 6 महिने तुम्ही बिंदास वापरू शकता आणि घरी चमचमीत अशी मिसळ तुम्ही बनवू शकता. 120 रुपयाला अशी काही प्लेट मिळते. इथे तुम्ही मिसळ बघू शकता. फरसाण आहे, मटकीची मिसळ आहे, कांदा लिंबू, 2 पाव आणि 1 स्वीट. डेझर्ट म्हणून गुलाबजाम मिळतं. कोल्हापुरी चुलीवरची माठातली मिसळ आणि कटवडा. आपण बघूया स्टॉलमध्ये. चुलीवरची मिसळ तुम्ही बघू शकता समोर. वरती तर्री बघा कसली लाल लाल एकदम दिसते भडक. दादा कशी मिसळ? 100 रुपये, कटवडा 120. याचा पुढे आता आलो आहोत खानदेश मिसळ हाऊस या स्टॉलवरती. इथे बघूया आता कोणकोणती मिसळ अवेलेबल आहे ती. इथे मिसळचे कॉम्बो तुम्ही बघू शकता. 150 रुपयाचा कॉम्बो आहे. एक मिसळ, एक रस्सा, पाव, मसाला ताक, दही, गुलाबजाम. साधी मिसळ सुद्धा आहे 100 रुपयाला. सो असा काही त्याचं प्लेट आहे त्याची. तर याच्या पुढे आलो आहोत माऊली मिसळ या स्टॉलवरती. आता आपण बघूया इथे तंदूर मिसळ अवेलेबल आहे. तंदुरी मिसळ दादा आपल्याला दाखवतात इथे प्रात्यक्षिक. स्मोक दिलाय त्यांनी आता इथे. कसं सांगायचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे
किंमत आहे मिसळची? 100 रुपये अशी मिसळची किंमत आहे. त्याच्या पुढे आलो झणझणीत विटू माऊली मिसळ या स्टॉलवरती. याचा सेटअप तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असं सेटअप केलेला आहे. विटू माऊलीची दर्शन घ्या पहिले आणि ते मिसळचे वेगवेगळे कॉम्बोज अवेलेबल आहेत. विटू माऊली स्पेशल कॉम्बो मिसळ. विटू माऊली स्पेशल कॉम्बो डिश आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काळा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे स्पेशल. तुम्हाला गुलाबजाम भेटणार, दही भेटणार. ही पूर्ण डिश आपली 180 रुपयाला स्पेशल. हा आपला पुण्याचा तांबडा रस्सा आहे आणि हा नाशिक काळा रस्सा आहे. आपला नाशिकचा स्पेशल काळा चुलीवरती भाजलेला मसाल्यापासून बनलेला. हा टेस्ट फक्त आपल्या नाशिककरांसाठी. त्या मुंबईकरांसाठी आपण ठेवतो नाशिकसाठी. नाशिकचा स्पेशल काळा रस्सा विटू माऊली मिसळ. याची काय प्राइस आहे? 180 रुपीज. व 180 रुपयाची प्राइस आहे आणि 100 रुपयाला 100 रुपये. ते पण 100 रुपये आणि ही सुद्धा 100 रुपये. कटवडा खाण्यासाठी गर्दी बऱ्यापैकी झालेली आहे. तर बघूया या स्टॉलवरती काय काय अवेलेबल आहे ते. कटवडा नक्की प्रकार काय त्यात आपण पहिलं बघूया. थोडाफार अंदाज आहे पण बघूया काय आहे. सो कटवडा हा काय प्रकार आहे आपण एक्झॅक्टली बघूया. ही मिसळ तुम्ही बघू शकता, गरम गरम एकदम. मॅडम हा कटवडा प्रकार आहे का? बटाटा वडा आणि त्याच्यावरती मिसळची तर्री. या अशा काही डिशेस आहेत. 120 रुपयाला स्पेशल कटवडा, 2 पाव कटवडा, कांदा लिंबू, तसेच वडा मिसळ तुम्ही बघू शकता इथे 150 रुपये. आणि इथे आहे दही मिसळ, 100 रुपये आहे. बोला. हा दादरचा मिसळ महोत्सव 23 पासून 26 पर्यंत आहे. शेवटचा दिवस आहे. आवर्जून कोल्हापुरी मिसळ खायला. स्टॉलचं नाव आहे कोल्हापुरी महालक्ष्मी दही मिसळ आणि कोल्हापुरी कटवडा इकडे खूप फेमस आहे. तर नक्की स्टॉलवरती व्हिजिट करा. आमच्याकडे माठाची मिसळ आहे, चुलीवरची मडक्यातली मिसळ आहे, गरम मिसळ आहे. मिसळ महोत्सव तर एकदम उत्तम चालू आहे. पण त्याच्याबद्दल तुम्ही सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कोणत्या प्रकारची मिसळ जास्त आवडते. जास्त तिखट, मध्यम तिखट का कमी तिखट, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटची वाट बघतो. एकदम सनसेट अशी मिसळ खाऊन तुमचं पोट भरलं असेल. तुम्हाला डेझर्टचे ऑप्शन्स बरेच अवेलेबल आहेत. तसेच खरबूज आहे, कंदी पेढे आहेत, आईस्क्रीम आहे आणि मिल्कशेक सुद्धा आहेत. तर आता आपण पहिले एक एक करून प्रत्येक स्टॉलवरती जाऊया. आता पहिला आपण बघूया मिल्कशेक. जामून शॉट आहे, मँगो ज्यूस, कोल्ड कॉफी, चॉकलेट शेक. हे असे काही मँगो शेक्स, मिल्कशेक्स ते बनवत आहेत. ऑप्शन्स बरेच अवेलेबल आहेत. जामून शॉट आहे, मँगो ज्यूस आहे, पायनॅपल ज्यूस आहे. तुम्ही समोर बघू शकता. प्रत्येकाची प्राइजेस इथे दिलेले आहेत. हा त्यांचा मेनू कार्ड आहे. त्याच्या पुढे मी आलो आहे अप्सरा आईस्क्रीमच्या स्टॉलवर. तुम्ही बघू शकता इकडे फॅमिली पॅक्स तुम्ही इथे बघू शकता. तसेच कुल्फी आईस्क्रीम्स आहेत, तसेच शेक्स आहेत. ब्लूबेरी चीज केक आहे, गुआवा आहे, कुकीज
बाईट आहे आणि आपला एकदम रनिंग फ्लेवर म्हणजे गोवा. आपण शाळेत जायचो ते आपण मिरची टाकायचं ते आम्ही सगळं मसाला टाकून देणार तुम्हाला. पेरू आईस्क्रीम म्हणतात त्याला गोवा. आमचा एकदम फेमस आईस्क्रीम टॉप 100 मध्ये आमचा आला आहे. याच्या पुढे आलो आहे आता मोहितो हब या स्टॉलवरती. तर पुढे बघूया कोणकोणत्या प्रकारचे मोहितो अवेलेबल्स आहेत ते. तर इथे आहेत व्हर्जिन मोहितो, स्ट्रॉबेरी मोहितो, किवी मोहितो, स्पेशल हॉलोबन मोहितो आणि स्मोकी मोहितो. हा कोणता मोहितो आहे? ब्लॅक करंट मोहितो. सर आपल्याला सांगतील मोहितो बद्दल थोडं. बेसिकली लिमिट फ्लेवरमध्ये येतो. त्याच्यामध्ये आम्ही फ्लेवर ॲड केलेला आहे. स्पेशल डबल फ्लेवर देतो आणि लहान मुलांसाठी स्पेशल स्मोकी ठेवलं आणि त्याचबरोबर आपल्याकडे तसे तुमच्याकडे मिल्कशेक सुद्धा अवेलेबल आहेत. मिल्कशेक्समध्ये तुम्ही ऑप्शन बघू शकता इथे. स्ट्रॉबेरी मिल्कशेक, किवी मिल्कशेक, ब्लॅक करंट मिल्कशेक. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक्स अवेलेबल आहेत. आणि हा मोहितो हबचा मेनू कार्ड आहे. नक्की डेझर्टचे उत्तम आणि उत्तम एक ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पुढच्या स्टॉलवरती आम्ही आलो आहेत, खरवसच्या स्टॉलवरती, जिकडे तुम्हाला मसाला छास 15 रुपयाला अवेलेबल आहे. तसंच आता आपण खरवसचे प्रकार बघूया इथे कोणकोणते आहेत ते. केसर गुळ खरवस 170 रुपये पाव किलो. हा कोणता खरवस आहे काका? वेलची आणि गुळाचा. वेलची आणि गुळाचा खरवस 130 रुपये पाव किलो. वेलची आणि साखर, केसर आणि साखर. केसर आणि साखर खरवस 150 रुपये पाव किलो. होममेड स्वतः बनवतो आम्ही. प्युअर चिकापासून बनवतो. चिका आम्ही तबेल्याचं आणतो. नाही मिळालं तर आम्ही कापी करतो. नक्की भेट द्या, नक्की भेट द्या. आमची क्वालिटी पाहिल्यामुळे आमची बरेच लोकांची ओळख आहे आणि ओळखीचे लोक आमच्याकडून पुन्हा ऑर्डर करतात आम्हाला. तिकडे आम्हाला विसरत नाही कधी, कारण आम्ही चांगल्या प्रकारची क्वालिटी बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही. घावण्याचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, नाचणी पीठ आहे, थालीपीठ आहे, कुळीत पीठ आहे, तसेच मालवणी वडे पीठ आहे तुम्ही बघू शकता, शेंगदाण्याची चटणी, तसेच इतर काश्मीरी मसाला, गावठी हळद, आंबा पापडी सुद्धा अवेलेबल आहे, आलेपाक आहे, तूप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, कोल्हापुरी मसाला, तसेच कोकम तुम्ही इथे बघू शकता, कोकम आहेत, पोहे तुम्ही इथे बघू शकता. तसंच इकडे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची लोणची, कोकम सरबत, कैरी पल्प हे सुद्धा अवेलेबल आहेत. मिसळ महोत्सव आलात तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आजचा दुसरा दिवस आहे, या मिसळ महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल या महोत्सवाला कंदी पेढ्याचा स्टॉल तुम्ही बघू शकता. इकडे असे काही कंदी पेढे आहेत, 150 रुपये पाव किलो, हे सुद्धा 150 रुपये पाव किलो, आणि हे आहेत 200 रुपये पाव किलो. हा गुळाचा कंदी पेढा आहे. ह्याच्या बाजूला जस्ट तुम्ही बघाल तर इथे पानाचा काउंटर आहे. पानाची कॉस्ट तुम्ही बघू शकता इथे. स्पेशल पान, मगाई पान, हे बनारस पान तुम्ही बघा. असं काही पानाचं काउंटर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स इथे सुरू आहेत. कोळी गीत सादर करतात आता इथे समोर तुम्ही बघू शकता.
तर मंडळी, कसा वाटला मिसळ महोत्सवचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. येत्या 23 ते 26 जानेवारीपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत मिसळ महोत्सव BMC ग्राउंड, शिवाजी पार्क, अपोजिट टू समर्थ व्यायाम मंदिर येथे भरलेला आहे. तर तिकडे नक्की भेट द्या, जेणेकरून तुम्ही चमचमीत मिसळीचा आस्वाद घेऊ शकता. सोबत डेझर्ट म्हणून आईस्क्रीम ऑप्शन आहे, तसेच खरवस, कंदीपेढेसुद्धा आहेत. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपण लवकरात लवकर भेटू. तोपर्यंत शुभरात्री, गुड नाईट आणि बाय बाय.